तर दादांनो संतोष आपाकडून नमस्कार. आणि बघा मला पप्पांनी कोंबडं कापले खायला उलट्या बघा आणि पुन्हा आमच्या पप्पाचा अवतार बघा. हे शेतात असल्यामुळं काय म्हणतात ना, शेतकऱ्याचं कधीच चांगले कपडे घालून न्यायच्यात नसेल. तर चला भावांनो मस्त पैकी बघा मला कोंबड्याचं गावरान कोंबड्या बघा, नाद करायचा नाही असा. असे नंबर एक आपण त्याची भाजी बनवणार आणि घरीच खाणार आणि पुन्हा निघणार गुलबर्ग्याला. तर भावांनो बघा नुसते कोंबड्याचे पिल्ले आणि मोठे झाले की मला खाण्यासाठी निसते बरं का, दाबून गावरान माल म्हणायचं बरं का. गावरान आमचा टोमी लगे राखणच आहे खायला पिले. हे बघा हा यो हा गावरान माल. चिकन खात जाऊ नको रे. चिकन बंद करायचं. कर मी तू सांगितल्यावर करतो. तर दादा नाही बघा आता बघा मी गावरान मटण आहे आपलं. आणि एवढं काही VIP आपला व्हिडिओ येणार नाही, कारण मला हे आपलं शिजवून घ्यायचं नसतं आणि घेऊन केजला जायचं आहे. मला तिथं भाजी बनवून खाऊन मला पुन्हा गाडी चालू करून आपलं खाली करायला जायचं आहे गुलबर्ग्याला. तर बघा आता नुसतं शिजवून घेणार आहे, पप्पांना ठेवणार आहे काही आणि मला काही नेणार आहे. तर चला भेटूया पुढच्या पुढे. काय असेल ते आणि हे बघा उशाने तिला काय केलंय बघा, काय आहे सांगा कमेंट मध्ये. काय पान आहेत आणि काय असणार आहे ओळखू हे काय आहे मला ती आई हो पोळायला काय चालू आहे बघा त्याची तळातळी लय बेकार आहे खायला. दादांनो आता निघायचं मला केजला. तर बघा घरापाशी या. आणि काय झालं आपली ती केळीचे घड म्हणजे केळी पिकली आहे ते आणायला चाललोय बघा. आई ग. आणि हा आपला आहे घेवडा, हा राजमा घेवडा काय म्हणते बघा कसा आहे. काय का ना शेतकरी ब्रँड मेरे पापा के लिए एक लाईक करो. कंटिन्यूवर शेतात असतात कंटिन्यूवर. आणि याला पीक पण लय भरपूर आहे बघा, जबरदस्त असं पीक आहे. नाद करायचं नाही, चालायला जागा नाही एवढं म्हणजे हे झालं एवढं मोठं आलं या बापरे. हे बघा चांगलं आहे का नाही शेती सांगा. बाहेर बोंबलत फिरण्यापेक्षा मला तरी शेती केली बरी वाटते बघा. हाय कष्ट आहे हा ना बघा. शेंगा पण कमी नाहीत भावांनो. हे बघा अशा फुल शेंगा आहेत बघा फुल. हे पहा एक मिनिट हो हां काहीच कमी नाही, फुल शेंगा आल्या. तर आलो आता मी केळीच्या आपल्या झाडाजवळ थांबा. इथून जरा दमाने चल लागतं, लय दिवस जरा आलेलो त्याच्यामुळे जरा पडायची भीती वाटते घसरून. हो 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 आली टोमी आला चल बाबा चल ये बाळा. हे बघा इथं ऊस होता आपला काढलाय बघा. ह्या म्हणजे इथनं अलीकडे आमच्या अंकलचा आहे चुलत्याचा आहे मोठ्या. हे बघा केळीचा घड कुठं तरी पिकलेला आहे म्हणले पप्पा, तर ते घड नेण्यासाठी आलो आहे मी. कुठे पण इथं हिरवाच आहे बारका आहे, शुभमसाठी ठेवला आहे म्हणले पप्पा. हां हा बघा हे इथं आहे बघा. हां तर मस्तपैकी त्याची कटाई करून घेतो. तर चला पहिल्यांदा विहिरीकडनं येऊया आपण. कसं खा बघा काय गरिबीचा गाडा आहे आपलं शेती बघा. टॉमी ए पांढरा टॉमी माझ्या मागं राखायला होईल मला तुम्ही. अरे बापरे तर वायर दिसायला सगळे हिरवीवर बघा. तसलं ते हे आलंय काय म्हणते ते मला नाव आहे शेवाळ आलंय बघा सगळं पाण्यावर. फुल पाणी भरपूर हात करायचं नाही बघा. चल टॉमी चला मला जायचंय चल आहे का इकडं काय माझ्यापाशी भाऊ आहे का लगे चल माया. चल पुढं चल चला चल आहे का उड्या कुठं. बघा मोबाईल का बघ आपल्या. चल गप ना राजू गप ना. तरी आपला केळीचा घड घेतो बघा कापून आता.
हे सगळेच पिकते राहिलेले पण. आता हे नेहा कसं मी करवत पान आणला डायरेक्ट कापायला बघा. आता हे पडणार आहे मोबाईलच्या राड्यात आणि ह्याच्या राड्यात. हा अयो हे जायला मोबाईलच्या राड्यात डासाळला किती भावांनो. नशीब चांगलं केळी नाही तुटली यार. एक तुटली की त्याला घेतो अगोदर तर ठेवतो असं आडवा. तर दादांनो चला भेटूया. जायचं आता 2 दिवस झालं गावाकडचं बघा. गाडी खाली न झाल्यामुळं आता काही बी करून उद्या खाली करून परवा दिवशी डायरेक्ट गुजरात भरून गेल्याशिवाय पर्याय नाही. तर हप्त्याला पेमेंट पण कमी पडते बघा. तो आम्ही तोंड लावून त्याला. चला भाऊ.